कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझा काका राहतोय इथे, म्हणजे भारतात, आणि तुला तर माहिती आहे माझे बाबा बाहेरगावी असतात। हा, मग हे मला माहिती आहे, तुम्हाला परत हेच का सांगतोय? माझ्या काकांना कोणी मूल बाळ नाही, त्यामुळे मी त्यांना मुलासारखा ना, म्हणून त्यांना त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची, आणि त्याकरता ते मुलगी शोधतायत। पण माझं प्रेम कोणावर आहे? कोणावर आहे? माझ्यावर। मग म्हणून मी त्यांना सांगितलं की आपलं लग्न झालंय। का? मला विचारून सांगितलंस? ही काही विचारण्याची गोष्ट आहे का दिव्या? तुझं प्रेम नाही आहे माझ्यावर? हा, मग प्रेम आहे म्हणून न विचारता काहीही करशील? असं नाहीये दिव्या, प्लीज मी काय म्हणतोय ते नीट समजून घे। मला माहितीये की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, त्यामुळे आता प्लीज हे मंगळसूत्र घाल, म्हणजे मी माझ्या काकांना तुला भेटवायला घेऊन जाऊ शकेल, सो दॅट त्यांचा या सगळ्यावर विश्वास बसावा। हे तुझं चांगलंय, तू फक्त स्वतःचा विचार करतोस। जेव्हा माझ्या घरी हे सगळं कळेल तेव्हा काय होईल ह्याचा विचार केलायस तू? माझं घरातून बाहेर पडणं पण मुश्किल होईल। दिव्या, तुला समजत कशा नाही आहेत गोष्टी? काकांचा जर या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसला तर त्यांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल। विचार कर ना थोडा। आणि मी कुठे म्हणतोय की हे मंगळसूत्र तू घरात घालून बस किंवा बाहेर घेऊन फिर। तुला फक्त काकांसमोर नाटक करायचंय, दॅट्स इट। म्हणजे फक्त नाटक करायचंय? दिव्या, मी तुला केव्हाचा तेच समजावतोय। एकदा काकांना आपल्या या नाटकावर विश्वास बसला की त्यांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल। विचार कर, आपलाच फायदा आहे त्याच्यात। काय चौगुले? अरे ये शिवा, ये पोरी, ये। शिवा, ए पोरी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही। सॉरी, माझं जरा ऐकून घ्याल का? मी काही घेतलं नाही तुमच्या घरातलं। ती मिशी काढ बरं, मिशी काढते। पोरीच्या तोंडावर मिशी बरी वाटत नाही ना, अशी एकदा मिशी म्हणजे कशी अशी पाहिजे, एकदम जबराट एकदम। अरे बाप, काय माज होता ना, आली तो काय माज होता, आणि आता एकदम डोस। ते बाकीचे सोबती आहेत बरं आपल्याकडे, ते इन्स्पेक्टर साहेब, ते हवलदार 12%, आता कोणते इन्कम टॅक्स ऑफिसर, ते अप्पर डिप्पर सगळे आहेत, व्यवस्थित पकडलेले आहेत। काय शिवा, हा बागले का हाऊस? अरे हा, तू हिशोबासाठी आली होती ना? आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालू, हिशोब करू। पण खरं सांगू का, आता तुझाच हिशोब करायची वेळ आलेली आहे ना? अरे बापरे, मारतो काय मला? हा
बाया बिया वर करते मारतेस काय? हाय जो नेम ये तुझ्या तर आता येडा आहे का रे? पोरगी आहे ना ती, पोरला असं मारत असत. हळू मारत हळू. हं? एक दिवस नाटक केलं तर ही प्रॉपर्टी मिळेल. दिव्या, काय ठरवलंयस तू? खरंच दिव्या, तू तू तयार झालीस? हो. मला माहिती होतं तू मला कधीच नाही म्हणणार नाहीस. हा, पण हे मी प्रॉपर्टीसाठी घालत नाही. हा, तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला माझ्याशी लग्न करायचंय आणि तुझ्या काकांनी तुझं लग्न जबरदस्ती दुसऱ्या मुलीशी लावून देऊ नये म्हणून मी हे घातलं. हो दिव्या, आय ट्रस्ट यू अँड आय लव्ह यू अ लॉट. चल निघते मी. मी सोडतो ना तुला. नाही, कशाला उगाच रे, मी जाते ना. ऑन दिव्या, त्रास काय त्यात? तू गाडी जवळ थांब, मी 2च मिनिट गुरुजींशी बोलून येतो. ठीक आहे, लवकर ये. आलोच. बाय. शिवा, उठ ना. चौगुले सोड तिला. अरे सोड ना तिला. तिच्या अंगाला हात लावलास ना तरी याद राख. हो का? मग स्वतःला सोडो आणि मोकळं कर तुमच्या हिरोला. नाही हिरोईनला. अरे बाईला मारतो, तुला लाज नाही वाटत? सर, आम्हाला प्लीज जाऊ द्या. आम्ही इथे जे काही झालं ते कोणालाही सांगणार नाही. तुम्हाला शब्द देतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.